नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जो आपण मागचा व्हिडिओ टाकला होता की माझं सिक्रेट, ह्या सिक्रेटच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं होतं तर फिबोनाचीच्या 0.786 या लेवलवर आपण ट्रेड कसे एक्झिक्यूट करतो किंवा स्पेशली मी आपले जे विनिंग ट्रेड असतात ते ट्रेड आपण 0.786च्या लिक्विडिटीचा वापर करून कशा प्रकारे पकडू शकतो ह्याचं मी तुम्हाला डिटेल सांगितलं होतं. पण ह्या व्हिडिओच्या नंतर मला जे काही तुमच्याकडून मेसेजेस आले किंवा जे काही रिप्लाय आले किंवा कमेंट आल्या, त्या कमेंटवरून माझ्या एक लक्षात येतं की या स्ट्रॅटजीचे किंवा ह्या ट्रिकचे तुम्हाला आणखी डिटेल्समध्ये समजावून सांगणं गरजेचं आहे. मित्रांनो, हे जर का तुम्ही अशा प्रकारचे ट्रेड तुम्ही प्ले करायला शिकलात तर नक्कीच तुम्ही मोठ्या टार्गेट्सचे ट्रेड प्ले करू शकाल. आता ही 0.786ची लिक्विडिटीच्या स्वीप नंतर आपण जे ट्रेड पकडतो त्या ट्रेड पकडण्यामध्ये तुमचं खूप सारं कन्फ्युजन होत आहे. जे काय तुमचे रिप्लाय किंवा कमेंट्स येतात त्याच्यावरून मी सांगतोय. आता होतं काय की चार्टवर जर का तुम्ही बघायला गेलेत तर एक तर सेलिंगची पण फिबोनाची लागते आणि दुसरी म्हणजे बाईंगची सुद्धा फिबोनाची लागत असते. मग अशा वेळेस आपण कुठली एक्झॅक्ट फिबोनाचीची लेवल प्ले करायची, म्हणजे सपोज एखादा चार्ट आहे तिथे वरून जर फिबोनाची लावली तर तिथे वरून पण फिबोनाची येत असते आणि खालून जर लावलीत फिबोनाची तर खालून पण फिबोनाची येत असते. म्हणजे बाईंगची पण येत असते आणि सेलिंगची पण फिबोनाची त्या ठिकाणी लागत असते. अशा प्रकारचे कन्फ्युजन असताना आपण काय बघायचं चार्टवर जेणेकरून बरोबर म्हणजे करेक्ट फिबोनाचीची लेवल आपल्याला प्ले करता येईल, आणि हेच डिटेल मी आज तुम्हाला चार्टवर किंवा आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये हे जबरदस्त नॉलेज जे काही मी सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यवस्थित बघा. जर का तुम्हाला वेळ नसेल तर नक्कीच तो हा व्हिडिओ तुम्ही नंतर बघू शकता, पण व्यवस्थित समजावून घेणं हे गरजेचं आहे. मित्रांनो, जाऊया आपण स्क्रीनवर. पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि आपलं इंस्टाग्राम पेजसुद्धा फॉलो करायचं आहे, जिथे आपण लॉजिकचे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्यामुळं हे जर तुम्हाला ट्रेडिंग शिकायची असेल तर तीनही प्लॅटफॉर्म जे आपले फ्री आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेही मी काहीही टाकलं तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की करेक्ट फिबोनाचीची लेवल कशा प्रकारे आपण पकडायची आहे. जाऊया आपण स्क्रीनवर. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि तुम्ही बघू शकता की हा आहे गोल्डचा म्हणजे XAU USDचा चार्ट आहे. मित्रांनो, ह्या चार्टवर मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे की फिबोनाची आपण एक्झॅक्टली कुठून कुठे लावणं गरजेचं आहे. कारण जर का बाईंग येत असेल आणि जर का तुम्ही सेलिंगची फिबोनाची लावलीत किंवा चुकीच्या ठिकाणची जर फिबोनाची लावलीत तर तुमचा एसएल पण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे करेक्ट फिबोनाची लावणं ही गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आपल्याला मार्केटचं डायरेक्शन म्हणजे आता मार्केटची मूवमेंट कुठल्या साईडनी होणार आहे हे बघणं किंवा हे करेक्ट गेस करणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा आहे आजचा चालू चार्ट आहे गोल्डचा आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण फिबोनाची लावणार आहे. आता बघा, ह्या चालू चार्टवर हा जो चालू चार्ट आहे त्या चालू चार्टवर तुम्हाला काय दिसतंय की गोल्डने ह्या ठिकाणावरून काय केलेलं आहे की ह्या ठिकाणावरून एक बुलिश मुवमेंट गोल्डमध्ये आलेली आहे. ठीक आहे, चलो, गोल्डमध्ये बुलिश मुवमेंट आलेली आहे म्हणजे हे डायरेक्शन कोणतं आहे, बुलिश डायरेक्शन आहे, म्हणजे गोल्ड अप साईडला जात आहे. ठीक आहे, चलो, आता अप साईडला जात आहे बोलल्यानंतर आता ह्या ठिकाणावरून जे काही मार्केट बूम झालेलं आहे म्हणजे या ठिकाणावरून मार्केट अप साईडला मूव झालेलं आहे, ते मार्केट जर का आणखी अप साईडला मार्केटला जायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे, एक रिट्रेसमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ मार्केट एक रिट्रेसमेंट खाली देण्याची शक्यता आहे. ठीक आहे, चलो, आता ही रिट्रेसमेंट
देण्याच्या अगोदर आपण कशा प्रकारे फिबोनाची लावली पाहिजे हे तुम्हाला दाखवतो. आता ज्या वेळेस मार्केट अशा प्रकारची मूवमेंट देतो किंवा अशा प्रकारची एक रिट्रेसमेंट बाकी असते मार्केटची, ती रिट्रेसमेंट आपल्याकडे कन्फर्म कशावरून होईल की आता सपोज इथून मार्केट अपसाईडला गेलेलं आहे, ओके ठीक आहे, पण मग इथून मग अपसाईडला पण जाईल मार्केट, रिट्रेसमेंट द्यायला खालीच येईल कशावरून. तर त्यासाठी काही गोष्टी मित्रांनो कन्फर्म करणं आपल्याला गरजेचं असतं. त्यासाठी कन्फर्म काय करायचं की ज्या वेळेस मार्केट मूव अप साईडला करत असतो किंवा कुठल्याही साईडला करत असतो, पण रिट्रेसमेंटसाठी मार्केट निघाल्यानंतर एखादं स्ट्रक्चर चेंज केलं आहे का हे बघणं गरजेचं आहे. आता इथून जे मार्केट अपसाईडला गेलेलं आहे त्याच्यानंतर मार्केटने इथपर्यंत तरी स्ट्रक्चर कोणतंही प्रकारचं चेंज केलं नव्हतं. ह्याच्यानंतर मार्केट इथपर्यंत गेलं होतं ह्या लेवलपर्यंत, तिथून मार्केटने काय केलं, डाऊन साईड आलं, डाऊन साईड आलं, डाऊन साईड आलं. त्याच्यानंतर मार्केटने काय केलं, स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. जे मार्केटचं बुलिश स्ट्रक्चर होतं ते ह्या लेवल ब्रेक केल्यानंतर मार्केटने काय केलं, स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. कोणत्या लेवलला, ह्या लेवलला, ठीक आहे. म्हणजे जे मार्केटचं बुलिश स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर आता चेंज झालेलं आहे. कसं झालेलं आहे, बेरीज झालेलं आहे. का, एक रिट्रेसमेंट येणं गरजेचं आहे. आता बघा कसं प्रकारे, जर का ह्या ठिकाणावरून मार्केट गेले, ठीक आहे, ह्या ठिकाणावरून मी काय करतो, एक फिबोनाची लावतो, ठीक आहे. इथून फिबोनाची जी लावली मी ती इथपर्यंत ड्रॉ केलेली आहे, ओके. आता ह्या फिबोनाचीवर सध्या मार्केटचं स्ट्रक्चर कसं बनत आहे की मार्केट काय करतो, प्रत्येक वेळेस 0.786ची लिक्विडिटी स्वीप करतो आणि मगच डायरेक्शनला जातो. मग ह्या स्ट्रक्चरमध्ये काय होईल की मार्केटने इथून जे गेलेलं आहे ते 0.618च्या लेवलवरून गेलं आहे, पण अजून ही लेवल मार्केट स्वीप करण्याची बाकी आहे, ओके. म्हणजे मार्केटचं कसं झालं पाहिजे, अशा प्रकारे येऊन इथून ही 786ची लिक्विडिटी स्वीप करून मग अपसाईडला जायला पाहिजे, मग कुठे जातो, पण ही लिक्विडिटी स्वीप करणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या बाबतीत दोन गोष्टी झाल्या, कशा की डाऊन साईडचं मार्केटने स्ट्रक्चर चेंज केलं, त्याच्यानंतर ही एक मुवमेंट येणं गरजेचं आहे. मग मित्रांनो मी काय करणार आता की इथून जे फिबोनाची लावणार ती इथपर्यंत, बस मला बरोबर मार्केट आता 786च्या लिक्विडिटीपर्यंत मार्केट गेलेलं आहे. आता इथून जर का मार्केटने एम स्ट्रक्चर बनवला किंवा सेलिंग पॅटर्न जे काय आहे आपले आहेत सेलिंग पॅटर्न, ते सेलिंग पॅटर्न जर बनवला तर डेफिनेटली एक इथून फॉल करण्याची शक्यता आहे नक्कीच. आता व्हिडिओ बनवत असताना हा चार्ट चालू आहे, पण तुम्हाला नंतर कळेल की व्हिडिओ बनल्यानंतर की इथून ॲक्च्युली फॉल केला आहे का. जर का इथून आता डायरेक्ट काय करायचं आहे का आपण एंट्री इथे सेलची 786च्या लिक्विडिटीला गेल्यानंतर, नाही, आपण इथे आपला सेटअप बनला पाहिजे. कोणता, सेलिंगचा. आपले 4 सेटअप आहेत, त्या 4 सेटअपपैकी एक कोणता तरी सेटअप बनणं गरजेचं आहे. तो सेटअप जर बनला तर आपण इथे डेफिनेटली सेलिंग साईडची एंट्री घेऊ शकतो. त्याचं टार्गेट कुठे असणार आहे, इथे. आता हे डायरेक्ट येणार नाही, इथे डायरेक्ट येईल का, फॉल करत नाही, मग कसं येईल, हळू पुन्हा एक रिट्रेसमेंट अशा, पण डायरेक्शन आपलं टार्गेट काय असेल, इथपर्यंत. हे कसं फाइंड केलं आपण, मार्केटने एक बुलिश मुवमेंट दिली, त्याच्यानंतर एक रिट्रेसमेंट देणं गरजेचं आहे. रिट्रेसमेंट देण्यासाठी यायला निघालं आहे, ते कसं आपलं कन्फर्म झालं की स्ट्रक्चर चेंज केलं. स्ट्रक्चर चेंज केल्यानंतर मार्केट पुन्हा इथून मी फिबोनाची लावली, मार्केट पुन्हा इथे कुठे गेले, थांबा एक हे क्लिअर करतो, पुन्हा कुठे गेले, 786च्या लेवलला गेले. आता ही लिक्विडिटी स्वीप करून मार्केट डेफिनेटली एक फॉल करण्याची इथून शक्यता आहे. इथून सुरुवात केली आपण ॲनालिसिसला, ती स्ट्रक्चर चेंज केलं, त्याच्यानंतर ही लेवल बाकी होती. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या सिक्वेन्सनी आपल्याला मार्केटचं ॲनालिसिस करून मार्केटचं डायरेक्शन फाइंड करून आपल्याला फिबोनाची लावणं गरजेचं आहे. कुठलीही फिबोनाची लावून जमणार नाही, मार्केट आपला एसएन उडवील. पेक्षा परफेक्ट आपण ॲनालिसिस करायचं आहे, मार्केट आणि काय करायचं बाकी आहे किंवा काय करत आहे, कुठल्या लेवलला आहे, हे सगळं बघणं गरजेचं आहे. त्यावेळेस तुम्ही
जबरदस्त असे विनिंग ट्रेड पकडू शकता. जसे आपण टेलिग्रामला आपण हे करतो ना, शॉर्ट तुम्ही स्क्रीनशॉट बघतो त्या प्रकारचे ट्रेड पकडायला जर पकडायचे असते तर अशा प्रकारे तुम्हाला मार्केटचा. आता हे तुम्हाला एक रनिंग चार्ट दाखवला, पण हा पूर्ण जे काय ॲनालिसिस करायचं आहे ते ह्या प्रकारचे की मार्केट कोणत्या लेवलला आहे, कुठली रिट्रेसमेंट बाकी आहे, रिट्रेसमेंट घेण्यासाठी मार्केटने स्ट्रक्चर चेंज केलं आहे का, हे सगळं बघणं गरजेचं आहे. त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही ट्रेड पकडू शकता. हे होतं 0.786च्या लिक्विडिटीचं सिक्रेट एकदम. आता तुम्ही ह्याच्यावर प्रॅक्टिस करायचं आहे. डायरेक्ट ट्रेड घ्यायचे आहेत का नाही, डायरेक्ट ट्रेडिंग नाही, आपल्याला त्या प्रकारची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यात बॅक टेस्टिंग करायची आहे. कसं आपल्याला पकडू शकतो, डेमोमध्ये पकडा किंवा 0.01नी पकडा, पण त्याची हळूहळू त्याच्यामध्ये काय तुमची चुका होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट्स येतील. हे डाऊट्स क्लिअर होत किंवा तुमच्या चुका क्लिअर होत एक दिवशी एवढे तुम्ही म्हणजे प्युरिटीने हे ट्रेड पकडाल की जबरदस्त कॉन्फिडन्सने तुम्ही पकडा. कारण ह्याचे रिझल्ट आहेत ना एवढं खतरनाक आहेत. तुम्ही बघा, म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही बघा हे चार्टवर आणि मग डिसाईड करा. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला मी नॉलेज शेअर केलं आहे, ते नॉलेज जर का तुम्हाला आवडलं असेल, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करायचं आहे. आणि ह्या रिझल्ट कसा वाटतं हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, चलो मग भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.